भारताचा इतिहास हा सुवर्ण आणि कीर्तिवंत आहे आणि ह्या इतिहासाच्या सगळ्यात यशस्वी पानावर मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाची कथा अर्पित आहे. ही गोष्ट आहे सत्य आणि धर्माची. ही गाथा आहे प्रेम आणि त्यागाची. ही कथा आहे दशरथ पुत्र श्री रामाची. काटा आणखी काटा. तू राजकुमारी आहेस जानकी. तुझी जागा महलात. काय माझ्यासोबत इथे जंगलात फिरत बसली आहेस? अजूनही वेळ गेलेली नाही. ऐक माझा, अयोध्येत पुन्हा जा. माझी जागा माझ्या स्वामींच्या हृदयात आहे. जिथे जिथे माझे स्वामी तिथे तिथे त्यांची जाणे. वाचवा मला कोणीतरी, वाचवा. वाचव मला, जटायू जटायू वाचव मला. रावण, जानकी मातांना सोडून दे, नाहीतर. प्रणाम साधुबुवा. कल्याण वस्तू, कल्याण वस्तू. तुम्हाला ऋषीमुख पर्वतावर जायचंय ना? तू मग बजरंग. हे नाटक कशाला बजरंग? याची काय आवश्यकता होती? मला हेच बघायचं होतं. तुम्हीच आहात ना? का कोणी मायावी? मग काय कराल? आम्हीच आहोत ना प्रभू. जा हनुमान, समुद्र ओलांडून जा. पण मी तर एक साधारण वानर. मी कसा जाणार? तू साधारण वानर नाहीस. तुझ्यात शंकराची शक्ती, वायूचा वेग आणि सूर्याचं तेज आहे. तू राम कार्यासाठी जन्मला आहेस. जा, रामावर आलेल्या विपत्तीचा नाश कर. जा, जानकीची माहिती घेऊन ये. गरुडा समान झेप घे मारुती, गरुडा समान झेप घे. जय श्रीराम. माते, प्रभूंनी तुमच्यासाठी ही अंगठी दिली आहे. कसे आहे ते? जसे बाणाविना धनुष्य, तसे आपल्या विना ते. ही बांगडी त्यांना दे आणि सांग, मी प्रतीक्षा करेन. कोण आहे रे तिकडे? पकडा याला. कोण आहेस? कोण रे तू? मी हनुमान. वानर आहेस? एका वानरासाठी सर्वात मानाची गोष्ट म्हणजे काय? त्याच शेपूट. आग लावायच्या शेपटीला, आग. जानकी सुखरूप आहे, पण आपल्या प्रतीक्षेत आहे. चला मग बांधूया या विशाल समुद्रात सेतू. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. श्रीराम, मी विभीषण. मला रावणाच्या विरुद्ध जाऊन तुमच्या बाजूने यायचंय. स्वागत आहे मित्र. आणि हो, आमच्या लंका विजयानंतर तुम्ही असणार लंकेचे राजे. का? कारण हे युद्ध मी जानकीला घेऊन जाण्यासाठी आणि रावणाचा अन्यायाचा नाश करण्यासाठी करतो. लंकेच्या सिंहासनावर बसणं हे माझं लक्ष नाही. प्रभू,
तूच का तो राम, प्रेम आणि त्यागाचं प्रतीक. आणि तूच का तो रावण, अधर्म आणि अहंकाराचं प्रतीक. रावण, तू एक खूप चांगला राजा होतास. तू हुशार होतास. तू शंकराचा महान भक्त होतास. तू युद्धात सर्वात निपुण होतास. पण अहंकार आणि काम वासनेच्या ढगाने तुझ्या ज्ञान आणि बुद्धीच्या आकाशाला झाकलं होतं. तुला वाटायचं की युद्धात फक्त शक्तीने आणि बुद्धीने तू अख्खं जग जिंकू शकतोस, पण नाही. तसं होत नाही. जर मनुष्याला श्रेष्ठ व्हायचंय तर शक्ती आणि बुद्धी लागतेच, पण त्याचबरोबर चारित्र्य हे सर्वात महत्वाचं असतं. रावणास तू मेला नाहीस, तर तुझ्या रूपाने अधर्माचा नाश झाला. तुझ्या रूपाने अहंकाराच्या प्रवृत्तीचा नाश झाला. हे विनायक, असे हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम मनामनात आणि आमच्या प्रत्येक कृतीत अखंड ऊर्जित राहो. बोला गणपती बाप्पा, सियावर रामचंद्र की जय. जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदिना. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुनिया विघ्ने